आज काळाच्या पाठीवर एक अतिशय भावूक, ऐतिहासिक आणि तितकाच अत्यंत गौरवाचा क्षण लिहिला जात आहे. आज 31 मे 2026 रोजी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, कष्ट, निष्ठा आणि प्रामाणिकपणाचे जिवंत उदाहरण असलेले व्यक्तिमत्व श्री वसंत महादू ढोकरे त्यांच्या प्रदीर्घ आणि ऐतिहासिक सेवेतून आज ते निवृत्त होत आहेत. 1 जून 1968 रोजी भीमा नदीच्या खोऱ्यातील साकुर्डी या छोट्याशा गावात वसंतरावांचा जन्म झाला. आज वयाची 58 वर्ष पूर्ण करून ते जेव्हा मागे वळून पाहतील तेव्हा त्यांचा हा प्रवास केवळ एका कर्मचाऱ्याच्या नोकरीचा काळ वाटणार नाही, तर तो एका ध्येय वेड्या माणसाचा संघर्षमयी इतिहास वाटेल. मातीचे घर, घरात विजेचा पत्ता नाही, गावात शिक्षणाची कोणतीही सोय नाही, अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वसंतरावांचे बालपण गेले. वडील महादूराव राजकारणात सक्रिय, तर आई पार्वतीबाई घर सांभाळायच्या. शेतीवर चालणाऱ्या या छोट्याशा कुटुंबात मोठा भाऊ दत्तात्रय, लहान भाऊ बाळू आणि बहीण मीना यांच्या सोबत वसंतराव वाढले. शिक्षणाची सोय नसल्यामुळे जवळील पुरातन वाडा गावात त्यांना जावे लागे. पावसाळ्यात भीमा नदीला पूर आला की त्या पुराच्या पाण्यातून मार्ग काढत शाळा गाठणे, घरातील कामे आटोपून शाळेची घंटा वाजली की हातावर भाकर घेऊन धावणे हा त्यांचा रोजचा संघर्ष होता. शिक्षणाची जिद्द अशी की लिहायला पेन मिळावा म्हणून त्यांनी स्वतः अंडी विकून पैसे उभे केले होते. हा प्रसंग त्यांच्या स्वाभिमानाची साक्ष देतो. अशा कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी वाडा गावातूनच 10वी आणि त्यानंतर 12वी वाणिज्य अर्थात कॉमर्स शाखा यशस्वीपणे पूर्ण केली. वसंतरावांचा हा संघर्ष केवळ कौटुंबिक नव्हता, तर तो भौगोलिक सुद्धा होता. आदरणीय शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीतून जेव्हा या भागात चास कमान धरण प्रकल्प आला तेव्हा या धरणाच्या विळख्यात साकुर्डी गावातील सुपीक जमिनी गेल्या. त्यात वसंतरावांच्या कुटुंबाची हक्काची जमीनही गेली. देशाच्या आणि परिसराच्या विकासासाठी स्वतःच्या काळ्या आईचा त्याग करावा लागल्यामुळे कुटुंबाची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. पण जमीन गेली तरी वसंतरावांनी आपल्या मनातील कष्टाची जिद्द ढळू दिली नाही. ज्या प्रकल्पासाठी स्वतःची जमीन दिली, नियतीने वसंतरावांना त्याच सिंचन प्रकल्पांची धुरा सांभाळायला लावली. 1990च्या सुमारास जेव्हा चास कमान धरणाचे काम सुरू झाले तेव्हा वसंतराव तिथे कामावर रुजू झाले. त्यांच्यातील प्रामाणिकपणा आणि शिक्षण पाहून त्यांच्यावर क्वालिटी कंट्रोल अर्थात गुणवत्ता नियंत्रण सुपरवायझर म्हणून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. नोकरी स्थिर स्थावर होत असतानाच वसंतरावांच्या आयुष्यात एक सुवर्ण क्षण आला. 1994 साली त्यांचा विवाह देवशी गावचे आदरणीय हरिभाऊ बच्चे यांची सुकन्या कविता यांच्याशी झाला. कविता वहिनी गृहलक्ष्मी म्हणून ढोकरे कुटुंबात आल्या आणि त्यांनी वसंतरावांच्या आयुष्याला खरी कौटुंबिक साथ दिली. लग्नानंतर पुढच्याच वर्षी म्हणजेच 1995 साली वसंतरावांची बदली भामा आसखेड धरण प्रकल्पावर झाली, जिथे त्यांनी धरणाच्या पायाभरणीपासून ते धरण पूर्ण होईपर्यंत गुणवत्तेची मोठी जबाबदारी सांभाळली. नोकरीच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्यांनी कालवा निरीक्षक अर्थात कॅनल इन्स्पेक्टर या अत्यंत महत्त्वाच्या पदाची परीक्षा केवळ दिली नाही, तर ती यशस्वीपणे उत्तीर्णही केली. या पदोन्नतीनंतर त्यांची नियुक्ती आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील डिंबे धरण शाखेत झाली. डिंबे धरणाच्या कार्यक्षेत्रात वसंतरावांनी आपल्या कामाचा असा काही ठसा उमटवला की त्यांची कार्यशैली एवढी प्रचंड लोकाभिमुख होती की आंबेगाव तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य लोक आज अनेक वर्षानंतरही त्यांचे नाव अतिशय आदराने आणि आपुलकीने काढतात. लोकांच्या मनावर राज्य करणारा अधिकारी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजेच आपले वसंतराव. कौशल्याने
आणि प्रामाणिकपणे काम करत असताना सन 2016 मध्ये निर्माण झालेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे निघोज पाटबंधारे शाखा पारनेर येथे बदली स्वीकारावी लागली. तसेच माननीय कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1 नारायणगाव येथील श्री नान्नोर साहेब यांनीही बदलीसाठी प्रयत्न करण्यास भाग पाडले. त्यानंतर स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा होऊन भामा आसखेड प्रकल्प येथे बदली करण्यात आली. पण वसंतराव हे केवळ कामाला देव मानणारे व्यक्तिमत्व होते. राजकीय वादळ आले तरी त्यांनी आपल्या कर्तव्यात कधीही कसूर केली नाही. 2017 पासून आज 31 मे 2026 पर्यंत त्यांनी पुन्हा एकदा भामा आसखेडची धुरा तितक्याच निष्ठेने सांभाळली. वसंतरावांच्या कामाची पद्धत अशी होती की घर म्हणजेच ऑफिस आणि ऑफिस म्हणजेच घर. वेळेचे कोणतेही बंधन नाही. रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून शेतकरी बांधवांची आणि शासनाची कामे अचूक करणे हाच त्यांच्या जगण्याचा ध्यास होता. केवळ आणि केवळ आपले काम चोख करणे याच एका ध्येयाने त्यांनी आपली संपूर्ण 36 वर्षांची सेवा व्यतीत केली. आज आयुष्याच्या या सुंदर आणि समाधानाच्या टप्प्यावर वसंतरावांच्या कष्टाचे फळ संपूर्ण कुटुंबाच्या यशातून दिसून येते. त्यांचे सुपुत्र विनायक हे अभियंता असून त्यांनी कॉस्मो वेल्टेक इंजिनिअरिंग या नावाने यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. त्यांचा विवाह साक्षी यांच्याशी झाला असून त्या फ्लोरल ज्वेलरी व्यवसायामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. वसंतरावांची कन्या पल्लवी या योगा प्रशिक्षण केंद्रे यशस्वीपणे चालवत आहेत. त्यांचा विवाह मुंबई स्थित श्री मंगेश बाळासाहेब कदम यांच्याशी झाला असून त्यांचा सोने चांदीचा व्यवसाय तसेच मोठ्या प्रमाणावर कांदा व्यापाराचा व्यवसाय आहे. एकत्रित कुटुंब पद्धती जपत आजही संपूर्ण परिवार प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करत आहे. वसंतरावांचे थोरले बंधू दत्तात्रेय यांचे मोठे सुपुत्र श्रीनिवास हे डेअरी व्यवसायात कार्यरत असून त्यांचा विवाह रेश्मा यांच्याशी झाला आहे. तर धाकटे सुपुत्र अमोल हे अभियंता असून नोकरीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा विवाह प्रतीक्षा यांच्याशी झाला आहे. तसेच धाकटे बंधू बाळासाहेब यांच्या कन्या जयश्री, वैभवी, प्रियंका आणि अदिती या सर्व उच्च शिक्षित असून आपल्या व्यवसाय व नोकरीच्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. कष्ट, संस्कार, एकोप्याची भावना आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर उभे राहिलेले हे कुटुंब आज अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. एकूण 36 वर्षांची प्रदीर्घ, निष्कलंक आणि आदर्श सेवा देऊन आज वसंतराव एका सुवर्ण टप्प्यावर येऊन थांबले आहेत. ज्या भीमा नदीच्या पुराने बालपणात त्यांचे रस्ते अडवले होते, आज त्याच भीमा, भामा आणि डिंबे खोऱ्यातील पाण्याचा थेंबन थेंब सुजलाम सुफलाम करण्यात वसंतरावांच्या आयुष्याचे योगदान राहिले आहे. वसंतराव आणि कविता वहिनी तुमच्या या त्यागाचे आणि कष्टाचे आज सोने झाले आहे. आज तुमची ही सेवा निवृत्ती म्हणजे तुमच्या कर्तव्याची विजयी सांगता आहे. परमेश्वर चरणी हीच प्रार्थना की सेवा निवृत्तीनंतरचे तुमचे पुढील आयुष्य उत्तम आरोग्य, सुख, समाधान, समृद्धी आणि दीर्घायुष्याने वेढलेले असावे. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला, आम्हा सर्वांना तुमच्या या ऐतिहासिक प्रवासाचा सार्थ अभिमान आहे. खडतर प्रवासातून घडले तुमचे जीवन. कर्तव्यपूर्तीच्या या क्षणी आमचे तुम्हाला कोटी कोटी वंदन. आमचे तुम्हाला कोटी कोटी वंदन. तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.